श्रावणातल्या ऊन पावसाचा खेळाचा आनंद लुटल्यानंतर आता शहराला डेंग्यूचा विळखा बसलाय। मागील 3 दिवसात 3 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं यावेळी स्थायी समितीच्या बैठकीत दिली। तर आतापर्यंत 237 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे। 824 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले। त्यामुळे ठाणेकरांचं आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी उपाययोजना काय करणार असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाला विचारलाय। सध्या पावसाळी वातावरण आहे, पण जोरदार पाऊस मात्र पडत नाही। त्यामुळे डेंग्यू सारख्या रोगांच्या प्रादुर्भावाला पोषक वातावरण आहे। मुंबईत एकाच दिवसात दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आणि शहरात आतापर्यंत 3 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। 8,848 घरातील पाण्याचे टँक तपासल्यानंतर 755 ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्यात। एकट्या मुंबईमध्ये 350हून अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत। मुंबईतील ठाकूरपाडा, रशीद कंपाऊंड या भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले। तसंच यावर उपाय म्हणून आता या भागात फवारणीचं कामही सुरू झालंय। - 755 ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत। ठाण्याला डेंग्यूचा विळखा आहे। मागील 3 दिवसात 3 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे। साधारणतः या महिन्यात तरी 15 ते 20 तरी पेशंट्स, या महिन्यात 15 ते 20 तरी पेशंट्स असावे। एक्झॅक्ट आय कॅनॉट टेल, पण 15 ते 20 पेशंट तरी ॲडमिट झाले असावेत याच्यात। त्यासाठी नागरिकांनी हे की एकतर आपल्याला कंटिन्युअस त्यांना सांगायला पाहिजे, एज्युकेशन द्यायला पाहिजे। इवन आपल्याकडे नगरपालिकेची जी लोक असतात ते पण सांगत असतात की तुम्ही बाहेर असं फुलं नका ठेवू, ते स्टॅग्नंट वॉटर नका ठेवू। आणि नॅचरली मॉस्किटोसाठी आपण हे सेफ्टी घ्यायला पाहिजे। आपण पाहतो की ठाण्याला डेंग्यूची लागण पूर्णपणे विळखा पडलेला आहे। 237 जणांना डेंग्यूची लागण झाली आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याशी चर्चा करूया। कपिल, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ सुरू आहेच आणि त्याकडे पाऊस येतो, थोडाच असतो, रिमझिम असतो, मात्र हेच वातावरण डेंग्यूसाठी पोषक ठरतंय। आतापर्यंत सुमारे 250 रुग्ण डेंग्यूचे आढळलेले आहेत। संशयित रुग्ण वेगळेच आहेत। आरोग्य विभाग काय करतंय? गिरीश, नक्कीच हाच प्रश्न प्रत्येक ठाणेकर विचारतोय का आरोग्य विभाग पालिकेचं काय करते। कारण की अवेअरनेसची गरज आहे लोकांमध्ये, ती एक वेगळा भाग आहे, परंतु आरोग्य विभाग कुठेतरी कमी पडते असंच ही आकडेवारी सांगते। आत्तापर्यंत ठाण्यामध्ये डेंग्यू होऊन 3घांचा मृत्यू झालेला आहे। तर 237 जणांना लागण झाली आहे डेंग्यूची आणि 824 जणांचं संशयित रक्त तपासणी सुरू आहे। तर त्यातलेही काही पेशंट निघू शकतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंब्रा भागामध्ये जवळपास 8,848 घरात जाऊन जे पिंप असतं पाण्यात त्याची तपासणी केली। त्याच्यामध्ये 755 पिंपामध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या आहेत। म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हा फैलावतोय डेंग्यू ठाण्यामध्ये। त्यामुळे एक भीतीचं वातावरण ठाण्यावर निर्माण झालेलं आहे। एकंदरीतच ज्या प्रकारे ऊन पाऊस सुरू आहे आणि जो काही दिवसापूर्वी मोठा पाऊस झाला, यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे किंवा हे जे वातावरण आहे हे वातावरण ठीक नाही आहे। पालिका प्रशासनाने ज्या प्रकारे अवेअरनेस केलं पाहिजे तो त्या प्रकारे होताना दिसत नाही आहे, किंवा जी फवारणी असते ती कुठे दिसत नाही आहे। आता पालिका प्रशासन जाग आलेली आहे। काही स्पेशल टीम पालिका प्रशासनाने नेमलेल्या आहेत, ज्या परिसरामध्ये खास करून मुंब्रा परिसर, ठाण्यातला जो मुंब्रा परिसर आहे तिथे 2 रुग्ण एकाच दिवशी दगावलेले आहेत। तिथे मोठ्या प्रमाणात ही डेंग्यूची संख्या आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी आता फलेरियाच्या जे फवारणी आहे ती मारण्याची सुरुवात केलेली आहे। तिकडे काही स्पेशल टीम नेमण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच लोकांचा अवेअरनेस बरोबर जो आरोग्य विभाग आहे त्याला जाग येणार नक्कीच। पण कपिल, जरी फवारणी केली असेल, आरोग्य विभागाची विशेष पथकं आता तैनात असतील, तरी सुद्धा जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। कारण आता 4-5 दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे। आरोग्य विभागानं अधिक जोमानं काम केलं पाहिजे। अधिकारी काय सांगतायत? गिरीश, नागरिकांशी जेव्हा मी बोललो त्यांचा असा एक खंत आहे का जेव्हा कोणी फवारणी मारण्यासाठी इथे येतात तेव्हा फक्त फवारणी म्हणून जातात, त्याचा फॉलोअप कोणी घेत नाही। हां, फवारणी मारली बा, फवारणी मारली, पण पुढचे काय, पुढची स्टेप्स काय? म्हणजे जो एक नियम असतो किंवा जी एक फॉलोअप असतो तो फॉलोअप मोठ्या अधिकाऱ्यांकडे होताना दिसत नाही आहे। त्यामुळे ह्या पूर्ण दोष हा ठाण्याच्या वैद्यकीय डिपार्टमेंटचा आहे, त्या आरोग्य डिपार्टमेंटचा आहे। त्यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत। त्याचबरोबर गणपती उत्सवाचा माहोल आहे,
सर्वीकडे गर्दी आहे, सर्वीकडे ज्या प्रकारे सण उत्सव सुरू आहे त्या हिशोबाने ठाणे महानगरपालिका कुठेतरी कमी पडते असं आपण बोलू शकतो. खरंच प्रत्येक जण आता हीच अपेक्षा करतो का आता आरोग्य विभाग काहीतरी जागा होईल आणि काही दिवसातच ही सर्व परिस्थिती सुधरेल याच अपेक्षेने प्रत्येक ठाणेकर बघतोय. कारण की जो फॉलोअप नावाचा एक प्रकार असतो का फक्त फवारणीमध्ये ठीक आहे, पुढे काय, पुढे अवेअरनेस कसं केलं पाहिजे, लोकांना घरात जाऊन कसं सांगितलं पाहिजे तुम्ही पाणी ठेवू नका, कचरा ठेवू नका. लोकांचाही एक भाग आहे की लोकांनीही अवेअरनेस केलं पाहिजे, लोकांनी पुढे येऊन ही अवेअरनेसमध्ये भाग घेतला पाहिजे. हा वेगळा मुद्दा असला तरी ह्या अवेअरनेससाठी आरोग्य विभाग कमी पडते असं आपण बोलू शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.